बुकवाईज विथ विशालमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा ग्रंथाचा सखोल वेध घेणार आहोत जेणे खरं तर भारतीय इतिहासाकडे आणि समाजव्यवस्थेकडे पाहण्याची आपली दृष्टी कायमची बदलून टाकण्याची क्षमता ठेवली आहे. आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या द अनटचेबल्स, हू वर दे अँड वाय दे बिकेम अनटचेबल्स या क्रांतिकारक पुस्तकावर. म्हणजेच अस्पृश्य ते कोण होते आणि ते अस्पृश्य का बनले? हो, आता या चर्चेचा उद्देश फक्त या पुस्तकाचा सारांश देणं नाहीये. नाही, अजिबात नाही. आपलं मिशन थोडं वेगळं आहे. आपण हे समजून घेणार आहोत की बाबासाहेबांनी एका ऐतिहासिक गुन्ह्याचा तपास करणाऱ्या एखाद्या निष्णात डिटेक्टिव्हसारखं काम कसं केलं. अगदी एक एक पुरावा तपासत. हो, अस्पृश्यतेसारख्या अमानवीय प्रथेचा उगम कसा झाला याबद्दल त्यांनी जे धाडसी आणि क्रांतिकारी सिद्धांत मांडले त्यामागे काय तर्क होता, काय पुरावे होते, हे आपल्याला खोलात जाऊन पाहायचं आहे. बाबासाहेब दोन मूलभूत प्रश्न विचारतात. अस्पृश्य म्हणजे नक्की कोण होते आणि ते अस्पृश्य का बनले? हे प्रश्न वरवर खूप सोपे वाटतात नाही का? हो, अगदी. पण त्यांची उत्तरं शोधताना बाबासाहेब आपल्याला इतिहासाच्या एका अशा वळणावर घेऊन जातात जिथे धर्म, राजकारण आणि सामाजिक सत्ता संघर्ष सगळं एकमेकांत गुंतलेलं दिसतं. आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की बाबासाहेब हा तपास केवळ भावना किंवा वैयक्तिक अनुभवाच्या आधारावर करत नाहीत. नाही, त्यांचा प्रत्येक दावा, प्रत्येक युक्तिवाद तो पुराव्यांच्या भक्कम पायावर उभा आहे. वेद, स्मृती, ब्राह्मण ग्रंथ, बौद्ध साहित्य. इतकंच नाही तर ते चीनी प्रवाशांच्या नोंदींचाही आधार घेतात. हो, फाहियान आणि युआन श्वांगसारख्या प्रवाशांनी जे लिहून ठेवलंय त्याचाही ते वापर करतात. त्यांनी अस्पृश्यतेला देवाने निर्माण केलं किंवा कर्माचं फळ आहे अशा सर्व कल्पनांना पूर्णपणे नाकारलं. अगदी तर्काच्या कसोटीवर घासून पुसून नाकारलं. उलट ही एक मानवनिर्मित व्यवस्था आहे जी एका विशिष्ट काळात एका विशिष्ट राजकीय आणि सामाजिक हेतूने जाणीवपूर्वक तयार केली गेली हे ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे ही चर्चा फक्त एका पुस्तकाचं विश्लेषण नाही, ही भारतीय समाजरचनेच्या मुळाशी दडलेल्या सत्ताकारणाचा शोध घेणारी एक वैचारिक सफर आहे. चला तर मग या तपासाला सुरुवात करूया. आता बघा, कोणत्याही गुन्ह्याचा तपास करताना डिटेक्टिव्ह आधी काय करतो? तो प्रचलित सस्पेक्ट्स म्हणजे संशयितांची चौकशी करतो. बरोबर. बाबासाहेबांनीही तेच केलं. त्यांनी अस्पृश्यतेच्या उगमाबद्दल त्या काळात जे सिद्धांत प्रचलित होते त्यांची आधी तपासणी केली. काय होते ते सिद्धांत? मुख्यत्वे 3 सिद्धांत होते. पहिला होता वांशिक भेदभावाचा सिद्धांत. म्हणजे अस्पृश्य हे वेगळ्या वंशाचे लोक आहेत, ते आर्य नाहीत म्हणून त्यांना वेगळं ठेवलं गेलं. अच्छा. दुसरा सिद्धांत होता की हे लोक म्हणजे भारताचे मूळ रहिवासी म्हणजे आदिवासी किंवा जंगली जमाती होत्या ज्यांना तथाकथित सुसंस्कृत समाजाने जिंकून घेतलं आणि दूर लोटलं. आणि तिसरा जो आजही अनेक जण खरा मानतात तो म्हणजे व्यवसायावर आधारित सिद्धांत की हे लोक घाणेरडी किंवा अपवित्र मानली जाणारी कामं करतात, जसं की महिला उचलणं किंवा मेलेली जनावरं ओढणं, म्हणून समाज त्यांच्यापासून दूर राहू लागला आणि मग ते अस्पृश्य बनले. आणि बाबासाहेबांनी या तिन्ही सिद्धांतांना म्हणजे पुराव्याअभावी बाजूला सारलं. पण कसं? म्हणजे व्यवसायाचा सिद्धांत तर खूप लोकांना आजही पटतो. बरोबर. पण बाबासाहेब त्यावर काही मूलभूत प्रश्न विचारतात. ते म्हणतात, ठीक आहे, समजा घाणेरड्या कामामुळे अस्पृश्यता आली, पण मग जगात इतरही अनेक ठिकाणी अशी कामं करणारे लोक आहेत, तिथे अशी अस्पृश्यता का निर्माण झाली नाही? आणि मुख्य म्हणजे जर वंश किंवा काम हे कारण असेल तर मग तिचा उगम इतिहासाच्या एका विशिष्ट काळातच का दिसतो? म्हणजे ती आधीपासून का नव्हती? अगदी. ती वेदकाळापासून का अस्तित्वात नाही? आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, भारतातील वेगवेगळ्या भागांमध्ये अस्पृश्यांवरील निर्बंधांमध्ये इतका फरक का आहे? अच्छा, हो. कुठे फक्त स्पर्शाचा विटाळ मानला जातो तर दक्षिणेत काही ठिकाणी त्यांच्या सावलीचाही विटाळ मानला जायचा. कामाचं स्वरूप तर सगळीकडे सारखंच होतं. मग ह्या निर्बंधांमध्ये एवढी तफावत का? हे प्रश्न खरंच विचार करायला लावणारे आहेत. हो, हे प्रश्न या सिद्धांतांना तर्काच्या कसोटीवर तकलादू ठरवतात. यामागे काहीतरी वेगळंच, अधिक खोलवरचं राजकारण दडले हे स्पष्ट होतं. ठीक आहे, म्हणजे प्रचलित संशयित तर तपासातून बाद झाले. मग जर वैदिक काळात अस्पृश्यता नव्हती तर मग अचानक असं काय घडलं की समाजाचा एक अख्खा गट बहिष्कृत झाला? कुठून आली ही संकल्पना? कसा होता तेव्हाचा समाज? आणि इथेच बाबासाहेबांचा तपास आपल्याला एका अनपेक्षित वळणावर घेऊन जातो. कुठे? ते सांगतात की जेव्हा ऋग्वेद, यजुर्वेद,
किंवा सामवेदाची रचना झाली, त्या वैदिक काळात अस्पृश्यता ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हतीच. त्या ग्रंथांमध्ये तिचा कुठेही अगदी ओझरता उल्लेखही नाही. या उलट एक अशी गोष्ट सर्रास केली जायची जी आजच्या काळात अनेकांना धक्कादायक वाटेल. कोणती गोष्ट? ती म्हणजे गोमांस भक्षण. एक मिनिट, काय? हे तर खूपच धक्कादायक आहे. म्हणजे वैदिक काळात गोमांस खाणं इतकं सामान्य होतं? हो. आजच्या काळात तर या मुद्द्यावरून केवढा मोठा सामाजिक आणि राजकीय गोंधळ उडतो. बाबासाहेबांनी याबद्दल काय पुरावे दिले आहेत? हो, आणि हाच तर त्यांच्या युक्तिवादाचा केंद्रबिंदू आहे. ते काही हवेत दावा करत नाहीयेत. ते ऋग्वेदातील आणि शतपथ ब्राह्मणांसारख्या ग्रंथांमधील श्लोकांचे थेट संदर्भ देतात. अच्छा. जिथे इंद्रदेवाला बैलाचे मांस अर्पण केल्याचा किंवा विशिष्ट यज्ञात गोहत्या अनिवार्य असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. बापरे. ते दाखवून देतात की गाय पवित्र आहे किंवा गोमाता ही संकल्पनाच मुळात वैदिक नव्हती. ती खूप नंतर राजकीय आणि सामाजिक हेतूने तयार करण्यात आली. यातून ते एक मोठा विरोधाभास समोर आणतात. जर आज अस्पृश्यतेचं एक प्रमुख कारण गोमांस भक्षण मानलं जातं, तर मग वैदिक काळात स्वतः ब्राह्मण आणि क्षत्रिय ऋषी गोमांस खात असताना त्यांना कोणी अस्पृश्य का मानत नव्हतं? वाह. म्हणजे तुम्ही म्हणताय की जे कारण आज अस्पृश्यतेसाठी दिलं जातं तेच काम पूर्वी समाजात प्रतिष्ठित मानले जाणारे लोकही करत होते? अगदी. हां, तर सरळ सरळ विरोधाभास आहे. यावरून हे तर स्पष्ट होतं की गोमांस भक्षण हे अस्पृश्यतेचं मूळ कारण असूच शकत नाही. मग खरा गुन्हेगार कोण? बाबासाहेबांचा तपास पुढे कुठे जातो? हा विरोधाभास समोर आणल्यावर बाबासाहेब आपल्याला इतिहासाच्या त्या कालखंडात घेऊन जातात जिथे भारतीय समाजात एक मोठी वैचारिक क्रांती घडत होती. तो म्हणजे? तो काळ होता गौतम बुद्धांच्या उदयाचा. बुद्धांनी तत्कालीन व्यवस्थेला मुळापासून हादरून टाकलं. त्यांनी जन्मावर आधारित श्रेष्ठ कनिष्ठता नाकारली. यज्ञ कर्मकांडाला विरोध केला. हो, त्यात होणाऱ्या पशुहत्येला हिंसक आणि निरर्थक ठरवलं. त्यांनी समता, करुणा आणि प्रज्ञेचा संदेश दिला. थोडक्यात सांगायचं तर त्यांनी ब्राह्मणवादाला म्हणजे यज्ञ, कर्मकांड आणि जन्मावर आधारित श्रेष्ठत्व मांडणाऱ्या व्यवस्थेच्या धार्मिक आणि सामाजिक वर्चस्वाला थेट आव्हान दिलं. आणि याचा परिणाम काय झाला? समाजाने हा नवीन विचार कसा स्वीकारला? बौद्ध धर्माच्या या मानवतावादी आणि समतावादी संदेशामुळे समाजातील सामान्य आणि दुर्बळ घटक, ज्यांना ब्राह्मणवादी व्यवस्थेने ज्ञानाचे आणि सन्मानाचे दरवाजे बंद केले होते, ते साहजिकच आकर्षित झाले असणार. ते मोठ्या संख्येने बौद्ध धर्माकडे आकर्षित झाले. शेतकरी, कारागीर, शूद्र यांनी मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्म स्वीकारला. आणि इथेच बाबासाहेब आपलं मुख्य आणि अत्यंत धाडसी विधान करतात. काय विधान? ते ठामपणे मांडतात की जे लोक आज अस्पृश्य म्हणून ओळखले जातात ते दुसरे तिसरे कोणी नसून एकेकाळचे बौद्ध धर्माचे अनुयायी होते. अच्छा. बौद्ध धर्माचा हा वाढता प्रभाव ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या अस्तित्वासाठीच एक मोठा धोका बनला होता. आणि यातूनच एका तीव्र सामाजिक आणि धार्मिक संघर्षाला सुरुवात झाली. म्हणजे हा संघर्ष केवळ दोन विचारसरणींचा नव्हता? नाही, तर समाजावर वर्चस्व कोणाचं राहणार याचा होता. वा, म्हणजे हा पूर्णपणे एक पॉलिटिकल मूव्ह होता. दोन गटांमधला सत्ता संघर्ष. पण या संघर्षात मग गोमांस भक्षणाचा मुद्दा पुन्हा कसा आला? तोच या संघर्षातला टर्निंग पॉइंट ठरला. कसा? बौद्ध धर्मात अहिंसेला महत्त्व असलं तरी त्यात गोमांस खाण्यावर स्पष्ट बंदी नव्हती. त्यामुळे मूळच्या विविध समाजातून आलेले अनेक बौद्ध अनुयायी पूर्वीप्रमाणेच गोमांस खात होते. इथेच ब्राह्मणवादी व्यवस्थेने एक अत्यंत धूर्त डाव टाकला असं बाबासाहेब म्हणतात. त्यांनी बौद्ध धर्माचा पराभव करण्यासाठी एक नवीन शस्त्र तयार केलं. आणि ते शस्त्र म्हणजे? त्यांनी हळूहळू गाय या प्राण्याला धार्मिकदृष्ट्या पवित्र गोमाता बनवलं. गोहत्या आणि गोमांस भक्षण हे महापाप ठरवण्यात आलं. पण हा बदल तर धार्मिक वाटतो. याला लाचकाई डाव का म्हणायचं? कारण त्याचा हेतू धार्मिकतेपेक्षा जास्त राजकीय होता. या एकाच मुद्द्यावरून बौद्ध अनुयायांना समाजाच्या नजरेत सहजपणे अधर्मी आणि अपवित्र ठरवता येत होतं. म्हणजे ते बघा, ते लोक गोमांस खातात असं? हो, ते अधर्मी आहेत असा प्रचार करून त्यांना समाजातून बहिष्कृत करण्याची, त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली. बाबासाहेबांच्या मते अस्पृश्यतेचा जन्म याच प्रक्रियेतून, याच संघर्षातून झाला. पण यात एक आर्थिक बाजूही होती नाही का? म्हणजे फक्त सामाजिक बहिष्काराने भागत नव्हतं. अगदी बरोबर. आणि हीच तर या व्यवस्थेची सगळ्यात क्रूर बाजू आहे.
आधी तुम्ही त्यांना अपवित्र ठरवता आणि मग त्यांना अशीच कामं करायला भाग पाडता जी अपवित्र मानली जातात. जसं की मेलेल्या जनावरांना उचलणं. हो, किंवा त्यांची कातडी काढणं हे एक दुष्टचक्र होतं. समाजात गायी नैसर्गिकरित्या किंवा आजारपणाने मरणारच होत्या. त्यांची विल्हेवाट लावणं गरजेचं होतं. आणि ते काम कोणी स्वेच्छेने करत नव्हतं. बरोबर. त्यामुळे गरिबी आणि सामाजिक दबाव यांमुळे ते नाईलाजाने बौद्ध धर्माचं पालन करणाऱ्या लोकांकडे ढकललं गेलं. आणि एकदा त्यांनी ते काम स्वीकारलं की त्यांच्यावर अस्पृश्य असल्याचा शिक्का कायमचा बसला. म्हणजे 3 गोष्टी एकत्र आल्या. हो, मृत गायीशी संबंध, गोमांस भक्षण आणि कातडी ओढण्याचं काम, ह्या 3 गोष्टी एकत्र करून या लोकांना कायमचं अपवित्र ठरवून गावाबाहेर राहण्यास भाग पाडण्यात आलं. म्हणजे हे अविश्वसनीय आहे. धर्माचा वापर करून एका संपूर्ण समुदायाला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या पंगू बनवण्याचा हा डाव होता. तर मग या सगळ्या विश्लेषणाचा अंतिम निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष अगदी स्पष्ट आहे. बाबासाहेब सांगतात की अस्पृश्यता हा कोणताही धार्मिक नियम किंवा दैवी आदेश नाही. तर मग काय आहे? तो बौद्ध धर्माच्या अनुयायींना सामाजिक गुलाम बनवण्यासाठी आणि ब्राह्मणवादी वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी रचलेला एक थंड डोक्याचा सामाजिक आणि राजकीय कट होता. आणि त्यांचे युक्तिवाद पण खूप सरळ आहे. हो, जे ही प्रथा धर्माधिष्ठित असती तर ती वेदकाळापासून अस्तित्वात असायला हवी होती, पण ती तशी दिसत नाही. मग याचा काही ठोस ऐतिहासिक पुरावा मिळतो का? म्हणजे ही प्रक्रिया नक्की कधी झाली असावी याबद्दल काही? हो, आणि इथेच ते चीनी प्रवाशांच्या नोंदींचा वापर करतात. ते चीनी प्रवासी फाहियांच्या नोंदींकडे लक्ष वेधतात, ज्याने इसवी सन 400च्या सुमारास भारतात प्रवास केला होता. त्याने काय लिहिलंय? फाहियान लिहितो की चांडाळ म्हणून ओळखले जाणारे लोक शहरात येताना लाकूड वाजवत यायचे, जेणेकरून उच्चवर्णीय लोकांना त्यांच्या स्पर्शाचा किंवा सावलीचा विटाळ होई नये. म्हणजे हा पहिला पुरावा. हो, बाबासाहेब म्हणतात, हा बघा अस्पृश्यतेचा पहिला ठोस ऐतिहासिक पुरावा. या आधीच्या कोणत्याही साहित्यात अशा प्रथेचा स्पष्ट उल्लेख मिळत नाही. अच्छा. यावरून ते सिद्ध करतात की अस्पृश्यतेचा उगम बौद्ध धर्म आणि ब्राह्मणवाद यांच्यातील संघर्षानंतर साधारणपणे इसवी सनाच्या 4थ्या शतकात झाला. बौद्ध धर्माचा पराभव करण्यासाठी आणि त्याच्या अनुयायांना कायमचं दाबून टाकण्यासाठी अस्पृश्यता नावाचं शस्त्र वापरण्यात आलं. तर आजच्या चर्चेत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विश्लेषणानुसार अस्पृश्यतेच्या उगमामागील ऐतिहासिक आणि सामाजिक कारणांचा आढावा घेतला. आपण पाहिलं की बाबासाहेबांनी कशा प्रकारे एका डिटेक्टिव्हप्रमाणे तपास करत वंश किंवा घाणेरडी कामं यांसारख्या प्रचलित समजुतींना पुराव्यानिशी नाकारलं. आणि बौद्ध धर्म व ब्राह्मणवाद यांच्यातील सत्ता संघर्षातून अस्पृश्यतेचा जन्म झाल्याचा सिद्धांत मांडला. हो. ही चर्चा ऐकल्यावर एक महत्त्वाचा प्रश्न मनात येतो, जो विचार करण्यासारखा आहे. जरा विचार करा, पिढ्यानपिढ्या तुमच्या शेजारी राहणारे लोक अचानक एका सकाळी तुम्हाला सांगतात की तुमची सावलीसुद्धा अपवित्र आहे. तुमचं माणूस म्हणून असलेलं अस्तित्वच नाकारलं जातं. जर अस्पृश्यतेसारखी इतकी खोलवर रुजलेली, हजारो वर्ष टिकलेली सामाजिक व्यवस्था वर्चस्वाच्या राजकारणातून मुद्दाम तयार केली जाऊ शकते, तर आपल्या समाजात आजही अस्तित्वात असलेल्या अशा आणखी कोणत्या परंपरा, रूढी किंवा समजुती असतील ज्यांची मुळे दैवी आदेशात नसून अशाच कोणत्या तरी ऐतिहासिक सत्ता संघर्षात दडलेली असतील? बरोबर. हा विचार नक्कीच करायला हवा. या पुस्तकात बाबासाहेबांनी आणखीही अनेक पुरावे आणि संदर्भ दिले आहेत, ज्यावर आपण या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात सविस्तर चर्चा करू. बुकवाईज विथ विशालमधील आजची ही चर्चा आपल्याला आवडली असेल तर कृपया लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. मागच्या भागात आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विश्लेषणाची सुरुवात केली होती आणि आपण पाहिलं की त्यांनी अस्पृश्यतेच्या उगमाबद्दलचा एक प्रचलित सिद्धांत म्हणजे वंश किंवा जन्मजात अपवित्रतेचा सिद्धांत कसा पूर्णपणे नाकारला. हो, आणि त्यांच्या मते आजचे अच्युत हे एकेकाळचे बौद्ध अनुयायी होते, जे बौद्ध धर्म आणि ब्राह्मणवाद यांच्यातील संघर्षात पराभूत झाले आणि समाजाच्या बाहेर फेकले गेले. बरोबर. तो होता का या प्रश्नाचा शोध. अस्पृश्यता का जन्माला आली. अगदी. पण आज आपण या चर्चेच्या दुसऱ्या आणि मला वाटतं अधिक महत्त्वाच्या टप्प्यात प्रवेश करतोय. आजचा प्रश्न का नाही तर कशी हा आहे. म्हणजे एखादी वाईट प्रथा काही काळ टिकू शकते, पण अस्पृश्यतेसारखी अमानुष व्यवस्था हजारो वर्ष कशी टिकली? हो, ती इतकी खोलवर कशी रुजली. बरोबर. आणि इथेच बाबासाहेब तिचं विश्लेषण एका वेगळ्याच उंचीवर नेतात.
ते म्हणतात की अस्पृश्यता ही केवळ एक कल्पना किंवा एक वाईट सवय नव्हती, तर ती एक सुनियोजित संस्थात्मक रचना होती, एक इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर. संस्थात्मक रचना हा शब्द ऐकायला थोडा जड वाटतो. हो, आहे थोडा. पण मला वाटतं आपण तो सोपा करून समजून घेऊ शकतो. म्हणजे समजा आपल्याला एक मोठी मजबूत इमारत बांधायची आहे. त्यासाठी फक्त विटा आणून एकावर एक रचल्या तर ती इमारत उभी राहील का? अजिबात नाही. नाही. त्यासाठी आधी एक पक्का आराखडा लागतो. मग जमिनीखाली एक भक्कम पाया खोलावा लागतो. हो. त्यावर वजन पेलणारे मजबूत खांब उभे करावे लागतात. भिंती, छत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्याला एकत्र बांधून ठेवणारे काही नियम लागतात. अगदी अचूक उदाहरण. बाबासाहेब नेमकं हेच सांगत आहेत. अच्छा. अस्पृश्यता ही केवळ तुला स्पर्श करायचा नाही एवढी साधी गोष्ट नव्हती. ती एक अशीच सामाजिक इमारत होती जी जाणीवपूर्वक, विचारपूर्वक उभारली गेली होती. आणि या इमारतीचा पाया काय होता? या इमारतीचा पाया होता भारतीय गाव व्यवस्था. आणि खांब? तिचे खांब होते धार्मिक नियम आणि आर्थिक शोषण. आणि छत? आणि तिचं छत होतं लोकांच्या मनात खोलवर रुजवलेली मानसिक गुलामगिरी. या सगळ्या गोष्टींनी मिळून अस्पृश्यतेला एक अशी संस्था बनवली जी स्वतःच स्वतःला इंधन पुरवत होती, स्वतःच स्वतःचं रक्षण करत होती. म्हणजे आज आपण या सामाजिक इमारतीचाच आराखडा समजून घेणार आहोत. बरोबर. तर सुरुवात त्या पायापासूनच करूया. गाव व्यवस्था. भारतीय खेडी अस्पृश्यतेचं केंद्र कशी बनली? गावातील घरांची रचना, विहिरी, मंदिरं ही सगळी विभागणी अपघाती होती की त्यामागे काही योजना होती? आणि दुसरा प्रश्न त्यातील एका मोठ्या विरोधाभासाबद्दल आहे. जर अछूत अपवित्र होते तर मग त्यांच्याशिवाय गावाचा गाढा का चालत नव्हता? हो, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. जे लोक गावासाठी अत्यावश्यक होते त्यांनाच गावाबाहेर का ठेवलं गेलं? हे जे अपरिहार्य पण अस्पृश्य असं विचित्र नातं आहे ना, त्यावर आपण प्रकाश टाकू. हे असं आहे की गाडीचं इंजिन महत्वाचं आहे हे मान्य करायचं, पण ते गाडीच्या आत नाही तर बाहेर बांधून ठेवायचं. आणि तिसरा मुद्दा तर आणखीन गंभीर आहे, मानसिक गुलामगिरी. मला सांगा, अस्पृश्यता हा शब्दच कुठेतरी दिशाभूल करणारा नाही का? कारण हे केवळ स्पर्शाबद्दल नाहीये. नाही, अजिबात नाही. हे तर माणसाचं अस्तित्वच नाकारण्यासारखं आहे. सावलीनं पडू देणं, ठराविक अंतर राखणं, शिक्षण नाकारणं. यामध्ये नक्की कोणता छुपा उद्देश होता? लोकांच्या मनात न्यूनगंड कसा रुजवला गेला हे आपण समजून घेणार आहोत. आणि या सगळ्याला आधार देण्यासाठी धर्माचा वापर कसा झाला हा आपला चौथा मुद्दा. हो, बाबासाहेब सांगतात की वेद आणि नंतर आलेले स्मृती ग्रंथ, जसे की मनुस्मृती, यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. मग या धर्मग्रंथांचा वापर कसा केला गेला? ते समाजाला आपल्या सोयीनुसार घडवणारी धारदार हत्यारं होती का? आणि शेवटचा पण तितकाच महत्वाचा मुद्दा म्हणजे आर्थिक शोषण. या इमारतीला टिकून ठेवणारं सिमेंट कोणतं होतं तर आर्थिक गुलामगिरी. जमीन आणि शिक्षणाचा हक्क नाकारल्यामुळे काय परिणाम झाले? बरोबर. तर या चर्चेचा उद्देश केवळ ऐतिहासिक माहिती देणं नाही, तर एक सामाजिक व्यवस्था कशी जाणीवपूर्वक तयार केली जाते आणि टिकवली जाते हे डॉक्टर आंबेडकरांच्या विश्लेषणातून समजून घेणं आहे. चला तर मग त्या पायापासूनच सुरुवात करूया. गाव. नक्कीच. कारण बाबासाहेब स्पष्ट करतात की भारतीय गाव हे वरून दिसायला शांत आणि स्वयंपूर्ण वाटत असलं तरी आतून ते सामाजिक नियंत्रणाचं एक अतिशय प्रभावी केंद्र होतं. त्याची रचनाच उतरंडीवर आधारित होती. तुम्ही कोणत्याही जुन्या गावाचा नकाशा डोळ्यासमोर आणा. गावाच्या मध्यभागी जिथे सगळी वर्दळ असते, जिथे मंदिर असतं, बाजार भरतो, पाण्याची मुख्य विहीर असते, तिथे सवर्णांची वस्ती. मोठी घरं, वाडे. बरोबर. आणि गावाच्या सीमेवर किंवा गावाच्या पूर्णपणे बाहेर एका कोपऱ्यात जिथे घाणपाणी साचतं त्या बाजूला अछूतांची वस्ती, ज्याला महारवाडा किंवा मांगवाडा म्हटलं गेलं. हो. ही भौगोलिक विभागणी अपघाती नव्हती, ती एक थंड डोक्याने आखलेली योजना होती. योजना म्हणजे यामागे एक स्पष्ट उद्देश होता. हो. उद्देश फक्त शारीरिक अंतर राखणे हा नव्हता, तर तो एक रोजचा मानसिक संदेश होता. संदेश? कसला संदेश? तुम्ही या गावाचा भाग नाही, तुम्ही वेगळे आहात, तुम्ही बाहेरचे आहात, तुम्ही कमी दर्जाचे आहात, हे त्यांच्या मनावर रोजच्या जगण्यातून बिंबवलं जात होतं. रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना त्यांना त्यांची जागा दाखवून दिली जात होती. हे तर अविश्वसनीय आहे. म्हणजे ज्यांच्याशिवाय गाव चालू शकत नाही त्यांनाच गावाबाहेर ठेवलं जातंय. हा विरोधाभास कसा काय टिकला असेल? हाच तर या व्यवस्थेतील सर्वात मोठा आणि क्रूर विरोधाभास आहे, असं बाबासाहेब म्हणतात. अछूत लोक अनेक अत्यावश्यक कामं करत होते.
उदाहरणार्थ मृत जनावरांची विल्हेवाट लावणं. विचार करा, हे काम जर कोणी केलं नाही तर गावात रोगराई पसरेल. बरोबर. कातडी कमवणं आणि त्यापासून चपला पिशव्या बनवणं, गावाचे पहारेकरी म्हणून रात्रभर गस्त घालणं, दवंडी पिटून राजाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणं, गावातील सांडपाण्याची आणि रस्त्यांची सफाई करणं. म्हणजे गाव त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून होतं. हो, जे समाजासाठी अपरिहार्य म्हणजे एसेन्शियल होते त्यांनाच अस्पृश्य ठरवून समाजाबाहेर ढकलून गेलं. हे नातं गरजेचं पण अपवित्र असं होतं. तुम्हाला त्यांची गरज आहे, पण तुम्ही त्यांना स्वीकारू शकत नाही. पण मग पुन्हा त्याच मुद्द्यावर येते की अस्पृश्यता हा शब्दच अपुरा वाटतो. हे केवळ स्पर्शाबद्दल नाही. नाही, अस्पृश्यता हा शब्द त्या अमानुषतेचं पूर्ण वर्णन करतच नाही. मग याची अंमलबजावणी अजून कोणकोणत्या मार्गांनी केली गेली? अनेक पातळ्यांवर. आणि हे नियम केवळ सामाजिक नव्हते, तर ते मानसिक हल्ला करणारे होते. जसं की अछूतांची सावली सवर्णांवर पडू नये. हो, हे मी ऐकलंय. म्हणून त्यांना भर दुपारी, जेव्हा सावली छोटी असते तेव्हाच घराबाहेर पडण्याची परवानगी होती. काही ठिकाणी तर त्यांना गळ्यात मडकं आणि कमरेला झाडू बांधून फिरावं लागायचं. कशासाठी? जेणेकरून त्यांची तुंकी जमिनीवर पडू नये आणि त्यांच्या पावलांचे ठसे झाडले जावेत. त्यांनी रस्त्यावरून चालताना ठराविक अंतर राखून चालावं, सार्वजनिक विहिरी तलाव वापरू नयेत, मंदिरात प्रवेश तर दूरची गोष्ट, आणि सगळ्यात महत्त्वाचं, शिक्षण घेऊ नये. बरोबर, शिक्षण घेऊ नये. पण शिक्षण का नाही? कारण शिक्षण माणसाला विचार करायला शिकवतं. ते त्याला प्रश्न विचारायला शिकवतं. माझ्यासोबतच असं का वागवलं जातंय? अगदी तोच प्रश्न. हा प्रश्न जर माणसाच्या मनात आला तर तो व्यवस्थेला आव्हान देऊ शकतो. या सर्व नियमांमागे एकच उद्देश होता: अछूतांच्या मनात खोलवर न्यूनगंड, एक इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स रुजवणे. की आपण कमी आहोत, आपल्या नशीबच असं आहे. हो, हे त्यांच्या मनावर इतकं ठसवायचं की त्यांनी कधी प्रतिकाराचा विचारच करू नये. ही शारीरिक गुलामगिरीपेक्षाही भयंकर अशी मानसिक गुलामगिरी निर्माण करणारी व्यवस्था होती. आणि या सगळ्या अमानुष नियमांना समाजाने स्वीकारावं यासाठी त्याला धर्माचा आधार दिला गेला असणारच. नक्कीच, कारण धर्माच्या नावाखाली कोणतीही गोष्ट लोकांना सहज पटवता येते. आणि इथे बाबासाहेब धर्मग्रंथांचं सखोल विश्लेषण करतात. ते एक अत्यंत महत्त्वाचा फरक स्पष्ट करतात. ते सांगतात की वेदांसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये अस्पृश्यतेचा थेट उल्लेख सापडत नाही. तिथे वर्णव्यवस्था आहे, पण अस्पृश्यतेची संकल्पना नाही. अच्छा. पण नंतरच्या काळात विशेषतः स्मृतिग्रंथांनी, म्हणजे मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती यांसारख्या ग्रंथांनी अस्पृश्यतेला धार्मिक आणि कायदेशीर मान्यता दिली. उदाहरणार्थ म्हणजे नक्की काय लिहिलं होतं त्यात? उदाहरणार्थ, मनुस्मृतीमध्ये असं स्पष्ट लिहिलं आहे की जर एखाद्या शूद्राने वेदमंत्र ऐकले तर त्याच्या कानात वितळलेला शिसो होतावे. अरे देवा. जर त्याने ते मंत्र उच्चारले तर त्याची जीभ छाटावी. अछूतांना गावाबाहेर ठेवण्याचे, त्यांना स्पर्श झाल्यास स्नान करून प्रायश्चित्य घेण्याचे नियम सांगितले. म्हणजे हे केवळ नियम नव्हते, तर एक प्रकारची कायदेशीर तरतूदच होती. बरोबर. समाजात दहशत निर्माण करून उतरण्य कायम ठेवण्याची ती तरतूद होती. बाबासाहेबांचं मत असं आहे की हे ग्रंथ केवळ तत्कालीन समाजाचं प्रतिबिंब नव्हते, तर समाजाला एका विशिष्ट ब्राह्मणवादी दिशेने नेण्यासाठी वापरलेली ती प्रभावी शस्त्र होती. आणि याचा थेट संबंध बौद्ध धर्माच्या ऱ्हासाशी जोडला जातो, जो मुद्दा आपण पहिल्या भागात पाहिला होता. हो, हे अगदी एका साखळीसारखं आहे. जोपर्यंत बौद्ध धर्माला राजाश्रय होता तोपर्यंत बौद्ध अनुयायी सुरक्षित होते. पण बौद्ध राजाश्रय संपला, पुष्यमित्र शुंगासारख्या राजांच्या काळात विहारांवर हल्ले झाले आणि हा समाज विखुरला गेला, असुरक्षित झाला. हो, आणि याच संधीचा फायदा घेऊन ब्राह्मणवादाने पुन्हा जोर धरला आणि बौद्ध धर्मातून बाहेर फेकल्या गेलेल्या याच समाजावर अस्पृश्यता कायमस्वरूपी लादली गेली. बाबासाहेबांच्या शब्दांत सांगायचं तर, बौद्ध धर्म नष्ट झाला, पण बौद्ध लोक नष्ट झाले नाहीत. तेच पुढे अछूत म्हणून ओळखले गेले. सामाजिक अपमान, मानसिक खच्चीकरण आणि धार्मिक आधार यासोबतच आर्थिक शोषण हाही एक महत्त्वाचा पैलू असणारच. नक्कीच. किंबहुना अस्पृश्यता टिकवण्यामागे आर्थिक अवलंबित्व हे सर्वात मोठं आणि व्यावहारिक कारण होतं. कसं काय? बाबासाहेब सांगतात की अछूतांना जमिनीचा मालकी हक्क पूर्णपणे नाकारला गेला. जमीन ही त्या काळात उत्पादनाचं आणि प्रतिष्ठेचं मुख्य साधन होती. तीच तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पूर्णपणे परावलंबी होता. आणि दुसरं म्हणजे शिक्षण. बरोबर. शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता.
शिक्षण नसेल तर तुम्ही चांगले व्यवसाय किंवा नोकरी करू शकत नाही. मग त्यांच्याकडे उपजीविकेचे पर्याय कोणते उरले होते? फक्त तीच पारंपरिक, कमी मोबदल्याची आणि समाजाने घाणेरडी किंवा अपमानास्पद ठरवलेली कामं करणं. आणि त्याचा मोबदलाही पैशात नसायचा. नाही, बलुतेदारी पद्धतीनुसार त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला धान्याच्या रूपात किंवा गरजेपुरत्या वस्तूंच्या रूपात मिळायचा. म्हणजे ते कधीच संपत्ती जमा करू शकत नव्हते. ते पिढ्यानपिढ्या त्याच कामात आणि त्याच गरिबीत अडकून पडले होते. यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग त्यांच्यासाठी ठेवला नव्हता. काहीच नाही. ही आर्थिक गुलामगिरी सामाजिक गुलामगिरीला अधिक घट्ट करत होती. कारण पोटासाठी त्यांना सवर्णांवर अवलंबून राहावं लागत होतं. त्यामुळे ते कधी या व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याची हिंमत करू शकले नाहीत. तर मग आता हे सगळं एकत्र करून पाहिलं तर चित्र स्पष्ट दिसतंय. ही व्यवस्था इतकी शतकं कशी टिकली याचं उत्तर मिळतंय. हो, आणि इथे बाबासाहेबांचा खरा जिनियस दिसतो. ते म्हणतात की अस्पृश्यता काही अपघात नव्हता. ती एक परफेक्ट स्टॉर्म होती. एक अशी स्वयंपूर्ण म्हणजे सेल्फ सस्टेनिंग व्यवस्था जी स्वतःच स्वतःला इंधन पुरवत होती. आणि तिचे 4 मुख्य आधारस्तंभ तुम्ही सांगितले. हो. 1. धर्माने तिला पवित्र ठरवलं. 2. गावाने तिला भौगोलिक रचनेत कैद केलं. 3. आर्थिक शोषणाने तिला गुलाम बनवलं. आणि 4. अछूतांना कधीही एकत्र येऊ दिलं नाही. त्यांना वेगवेगळ्या जाती उपजातींमध्ये विभागून ठेवलं. ज्यामुळे ते कधी संघटित होऊ शकले नाहीत. बरोबर. या 4ही गोष्टी एकमेकांना इतक्या घट्ट धरून होत्या की एकीला धक्का लावला तरी दुसरी तिला सावरून धरायची. ही कल्पनाच किती भयानक आहे की एक संपूर्ण व्यवस्थाच माणसाला माणूस म्हणून जगू न देण्यासाठी तयार केली गेली होती. मग यावर उपाय काय? या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग बाबासाहेबांनी काय सुचवला? हो, आणि तो विचार या समस्येच्या मुळावर घाव घालणार आहे. बाबासाहेब म्हणतात की हिंदू आणि अछूत यांच्यातील हे घनिष्ठ पण विषारी नातेच अस्पृश्यतेचं मूळ आहे. जोपर्यंत ते एकाच गावात, एकाच सामाजिक रचनेत असे एकमेकांवर अवलंबून पण विषमतेने एकत्र राहतील, तोपर्यंत ही विषमता टिकून राहील. कारण त्या रचनेतच शोषण आहे. अगदी. म्हणून त्यांनी एक उपाय सुचवला. अछूतांसाठी स्वतंत्र वसाहती आणि स्वतंत्र सामाजिक अवकाश. पण अनेकांना हा विचार देशाच्या ऐक्याला धोकादायक वाटू शकतो. मग हे देशाचं आणखी एक विभाजन करण्यासारखं नाही का? हा प्रश्न अनेक जण विचारतात. पण बाबासाहेबांचा उद्देश राजकीय विभाजन नव्हता. त्यांना देशाचे तुकडे करायचे नव्हते. मग काय करायचं होतं? त्यांना समाजांतर्गत एक अशी रचना तयार करायची होती जिथे अछूत सन्मानाने, स्वतंत्रपणे आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन जगू शकतील. जिथे त्यांना रोजच्या अपमानाला आणि शोषणाला सामोरं जावं लागणार नाही. माणसाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा तो एक व्यावहारिक मार्ग होता. आणि शेवटी, या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी बाबासाहेब या प्रश्नाला एका वेगळ्याच नैतिक उंचीवर नेऊन ठेवतात. बरोबर. हा त्यांच्या विश्लेषणाचा कळस आहे. त्यांच्या मते हा केवळ सामाजिक प्रश्न नाही, तर हा संपूर्ण समाजाच्या नैतिकतेचा म्हणजे मॉरल कंपसचा प्रश्न आहे. ते याला संपूर्ण हिंदू समाजाचा नैतिक पराभव म्हणतात. हो, एक मॉरल फेलियर. जो समाज आपल्याच बांधवांना माणूस म्हणून मानायला तयार नाही, जो जन्मावरून माणसाचा दर्जा आणि अपमान ठरवतो आणि या महाभयंकर अन्यायाला धर्माच्या नावाखाली संरक्षण देतो, तो समाज नैतिकदृष्ट्या दिवाळखोर झाला आहे, असं त्यांचं स्पष्ट मत होतं. व्यवस्था होती. हो, गावच्या रचनेपासून ते धर्मग्रंथांपर्यंत आणि आर्थिक शोषणापासून ते मानसिक गुलामगिरीपर्यंत प्रत्येक पातळीवर तिला घट्ट पकडून ठेवण्याची सोय केली गेली होती. तुम्ही म्हणालात तशी ही एक स्वयंसंपूर्ण व्यवस्था होती. अगदी, जी स्वतःला टिकवून ठेवत होती. आणि हेच आज आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातं. आज कायद्याने अस्पृश्यता संपली असली तरी विचार करण्याचा प्रश्न हा आहे की जी व्यवस्था शतकानुशतके स्वतःला टिकवण्यासाठीच बनवली गेली आहे, तिची मानसिक आणि सामाजिक मुळे जी आपल्या मनात आणि वागण्यात आजही कुठेतरी जिवंत आहेत, ती पूर्णपणे नष्ट करण्यासाठी कायद्याच्या पलीकडे जाऊन आणखी काय करणे आवश्यक आहे? हाच खरा प्रश्न आहे. या पुस्तकातील पुढच्या आणि शेवटच्या भागात आपण याच प्रश्नावर म्हणजे यावरील उपायांवर आणि आधुनिक काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचारांच्या प्रासंगिकतेवर चर्चा करणार आहोत. ही चर्चा आपल्याला आवडली असेल तर बुकवाईज विथ विशाल या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अछूत ते कोण होते आणि ते अछूत का बनले या क्रांतिकारी ग्रंथावरच्या आपल्या सविस्तर चर्चेच्या या तिसऱ्या आणि अंतिम भागात आपलं स्वागत आहे. नमस्कार.
आपण आत्तापर्यंतच्या 2 भागांमध्ये या प्रश्नाच्या मुळाशी गेलो आहोत आणि आता आपण त्या विश्लेषणाच्या शिखरावर पोहोचणार आहोत. हो, जिथे बाबासाहेब फक्त निदानच करत नाहीत तर त्यावरचा उपाय पण सांगतात. अगदी बरोबर. आणि या अंतिम टप्प्यावर पोहोचण्यापूर्वी आपण कुठे होतो आणि इथपर्यंत कसे पोहोचलो हे एकदा सविस्तरपणे आठवणं महत्वाचं आहे. कारण बाबासाहेबांचा विचार हा म्हणजे एका इमारतीसारखा आहे. प्रत्येक मजला आधीच्या मजल्यावर भक्कमपणे उभा आहे. अगदी. चला तर पहिल्या भागापासून सुरुवात करूया. आपण पाहिलं की बाबासाहेबांनी अस्पृश्यतेच्या उगमाबद्दलच्या सगळ्या काय म्हणतात त्याला हो, त्यांनी इतिहासाची एक पूर्णपणे नवीन मांडणी केली. म्हणजे शतकानुशतके जे सांगितलं गेले होतं की अस्पृश्य हे वेगळ्या वंशाचे आहेत, बाहेरून आले किंवा त्यांच्या कर्मांमुळे ते खालच्या स्तरावर आहेत, हो या सगळ्या गोष्टी त्यांनी पुराव्यांनिशी खोडून काढल्या. त्यांनी सांगितलं की अस्पृश्य हे याच भूमीचे, याच समाजाचे घटक होते. आपण याला एका जुन्या कौटुंबिक फोटो अल्बमची उपमा दिली होती, आठवतंय? हो, बरोबर. कल्पना करा की एका कुटुंबात काही सदस्यांना नेहमीच वेगळं ठेवलं जातं. त्यांना सांगितलं जातं की ते आपले नाहीत. पण मग कोणीतरी एक जुनी धूळ खात पडलेली डायरी शोधून काढतं आणि त्यातून सगळं सत्य बाहेर येतं. हो, कळतं की हे लोक केवळ कुटुंबाचा भागच नव्हते, तर ते मूळ सदस्य होते. पण एका मोठ्या भांडणानंतर, एका वैचारिक संघर्षानंतर त्यांना मुद्दाम कुटुंबातून बाहेर काढण्यात आलं. आणि त्यांची ओळखच पुसून टाकण्यात आली. बाबासाहेबांनी तीच ऐतिहासिक डायरी शोधून काढली. त्यांनी सिद्ध केलं की अस्पृश्य हे मूळचे बौद्ध होते. अच्छा. ज्या काळात ब्राह्मणवाद आणि बौद्ध धर्म यांच्यात एक मोठा संघर्ष सुरू होता, त्या काळात या लोकांनी समता आणि करुणेचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. आणि मग या संघर्षात जेव्हा बौद्ध धर्माचा पराभव झाला, तेव्हा जे बौद्ध आपल्या धर्मावर ठाम राहिले, ज्यांनी ब्राह्मणवाद स्वीकारायला नकार दिला, त्यांना शिक्षा म्हणून समाजाच्या बाहेर ढकललं गेलं. म्हणजे अस्पृश्यता हा त्या ऐतिहासिक पराभवाचा परिणाम आहे. हो, कोणताही वांशिक किंवा नैसर्गिक फरक नाही, तो एक शुद्ध वैचारिक संघर्षाचा परिणाम आहे. वा, ही मांडणीच मुळात क्रांतिकारी होती. तिने पीडितांना एक नवा गौरवशाली इतिहास दिला. आणि मग दुसऱ्या भागात आपण पाहिलं की ही अस्पृश्यता फक्त एक वाईट विचार नाही राहिली. नाही, ती एक भक्कम, सर्वव्यापी व्यवस्था बनली. आपण एका विषारी वेलीचं उदाहरण घेतलं होतं. हो, किती वेळ फक्त जमिनीत नाही उगवत, तर ती घराच्या पायात, भिंतींवर, छतावर, अगदी सगळीकडे पसरते आणि संपूर्ण घराला आपल्या विळख्यात घेते. मग तुम्ही फक्त पानं तोडून काहीच करू शकत नाही, बरोबर. कारण तिची मुळं खूप खोलवर गेलेली असतात. आणि अस्पृश्यता ही तशीच वेल होती. तिची मुळं कुठे कुठे होती? पहिलं म्हणजे गावगाडा, म्हणजे गावाच्या सामाजिक रचनेतच अस्पृश्यांना गावाबाहेर ठेवलं. दुसरं, धर्मग्रंथांनी तिला आधार दिला. मनुस्मृतीसारख्या ग्रंथांनी या भेदभावाला धार्मिक मान्यता दिली, त्याला योग्य आणि दैवी ठरवलं. अगदी. तिसरं म्हणजे आर्थिक रचना. त्यांना कमी मोबदल्याची, खालच्या दर्जाची कामं देऊन त्यांचं शोषण पक्क केलं. आणि चौथं म्हणजे सामाजिक नियंत्रण. पाणी कुठून भरायचं, रस्त्यावरून कसं चालायचं, कपडे कोणते घालायचे, या सगळ्याचे कठोर नियम बनवले गेले. थोडक्यात, अस्पृश्यता ही एक अशी व्यवस्था बनली जिनं माणसाला प्रत्येक बाजूने कोंडीत पकडलं होतं. धार्मिक, सामाजिक, आर्थिक यातून सुटका होणं जवळजवळ अशक्य होतं. तर या पार्श्वभूमीवर आता आपण या तिसऱ्या आणि अंतिम भागात आलो आहोत. इथे बाबासाहेब या सगळ्या विश्लेषणाचा कळस गाठतात. हा भाग म्हणजे फक्त विश्लेषण नाहीये. नाही, तो एक जाहीरनामा आहे, एक कृती कार्यक्रम आहे. बरोबर. इथे ते आपला अंतिम निष्कर्ष सांगतात आणि या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतात. चला तर मग त्यांच्या अंतिम निष्कर्षापासूनच सुरुवात करूया. हो, आणि तो निष्कर्ष, तो भारतीय समाजाच्या पारंपरिक समजुतींना मुळापासून हादरवणार आहे. ते 4 मुख्य मुद्द्यांमध्ये आपल्या निष्कर्ष मांडतात. कोणते 4 मुद्दे? पहिला, अछूत हे कोणी वेगळे लोक नाहीत. दुसरा, ते हिंदू समाजाच्या बाहेरचे कधीच नव्हते, ते याच समाजाचा भाग होते. तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा, ते मूळचे बौद्ध होते. आणि चौथा, ब्राह्मणवादानी बौद्ध धर्माचा पराभव केल्यानंतर या उरलेल्या बौद्धांना शिक्षा म्हणून अस्पृश्य बनून सामाजिक गुलामगिरीत ढकललं. हा निष्कर्ष म्हणजे इतिहासाच्या पारंपरिक मांडणीला दिलेलं एक थेट आव्हान आहे. अगदी. आणि हा निष्कर्षच इतका मोठा आहे की तो थेट त्या व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतो जिथे ही अस्पृश्यता वाढली, म्हणजे हिंदू धर्मावर. याबद्दल बाबासाहेबांची भूमिका काय होती? आणि इथेच बाबासाहेबांचा सगळ्यात धारदार आणि थेट युक्तिवाद समोर येतो.
ते म्हणतात की अस्पृश्यता ही हिंदू धर्मात आलेली एखादी चूक किंवा विकृती नाहीये. मग काय आहे? ती त्या धर्माची नैसर्गिक परिणिती आहे. नॅचरल कॉन्सिक्वेन्स. म्हणजे असं होणं अटळ होतं. नैसर्गिक परिणिती हा शब्दच खूप काही सांगून जातो. म्हणजे हे काही अपघाताने घडलेलं नाही, तर त्या व्यवस्थेच्या डिझाईनमध्येच ते लिहिलेलं होतं. बरोबर. ज्या व्यवस्थेचा पायाच जन्मावर आधारित श्रेष्ठ कनिष्ठतेवर म्हणजेच वर्णव्यवस्थेवर रचलेला आहे, तिथे अस्पृश्यतेसारखी विषमता निर्माण होणारच. त्यांच्या मते हिंदू धर्माने कधीच सर्व माणसांना समान मानलं नाही. पण याला आधार काय देतात ते? याला आधार म्हणून ते मनुस्मृतीसारख्या ग्रंथांचा उल्लेख करतात. आणि इथे ते एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतात. ते मनुस्मृतीला केवळ एक जुना नैतिक विचारांचा ग्रंथ मानत नाहीत. मग काय मानतात? ते तिला सामाजिक गुलामगिरीचा कायदा म्हणतात. अ कोड ऑफ सोशल स्लेव्हरी. सामाजिक गुलामगिरीचा कायदा. बापरे, हे खूपच शक्तिशाली शब्द आहेत. म्हणजे हे केवळ जुनं साहित्य नाही, तर एक कायद्याचं पुस्तक आहे, जे जुलूम करायला शिकवतं. अगदी बरोबर. कारण हा ग्रंथ अस्पृश्यांवरील अत्याचार, अपमान आणि अमानुष वागणुकीला केवळ परवानगी देत नाही, तर त्याला धार्मिक मान्यता देतो. तो नियम बनवतो, शिक्षा ठरवतो आणि त्या भेदभावाला देवाच्या नावाने योग्य ठरवतो. बाबासाहेबांच्या मते जो धर्म माणसामाणसात असा भेद करतो, तो मानवतेचा शत्रू आहे. त्यांनी या ग्रंथांकडे जिवंत सामाजिक कायद्यांची स्रोत म्हणून पाहिलं, ज्यांनी पिढ्यानपिढ्या कोट्यावधी लोकांचे जीवन नरक बनवलं होतं. ठीक आहे, व्यवस्था दोषपूर्ण आहे हे कळलं, पण मग एक प्रश्न येतोच की त्यात सुधारणा होऊ शकत नाही का? म्हणजे गांधीजींसारख्या अनेक सुधारकांनी प्रयत्न केलेच की. हाच सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर बाबासाहेबांच्या संपूर्ण तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. त्यांचं उत्तर स्पष्ट आहे, नाही, सुधारणा शक्य नाही. शक्य नाही. पण का? यामागचं त्यांचं तर्कशास्त्र समजून घेण्यासारखं आहे. याची तुलना आपण कम्प्युटरच्या ऑपरेटिंग सिस्टीमशी करू शकतो. अच्छा, ऑपरेटिंग सिस्टम. हो. बाबासाहेबांच्या मते वर्णव्यवस्था हे हिंदू धर्माचं ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे OS आहे आणि अस्पृश्यता हे त्या OSमुळे तयार होणारं एक एरर किंवा बग नाही. तर ते त्याचं एक फीचर आहे. एक्झॅक्टली. नेमका हाच मुद्दा आहे. गांधीजी आणि इतर सुधारक ॲप्स लेव्हलवर काम करत होते. ते म्हणत होते की अस्पृश्यता वाईट आहे, ती काढून टाकूया, पण वर्णव्यवस्था म्हणजे चातुर्वर्ण चांगला आहे, ते तसंच ठेवूया. म्हणजे ते वरवरचे सॉफ्टवेअर बदलण्याचा प्रयत्न करत होते. हो, पण बाबासाहेब म्हणत होते की मूळ प्रॉब्लेमच वर्णव्यवस्थित म्हणजे त्या OSमध्ये आहे. जोपर्यंत तुम्ही जन्मावर आधारित श्रेष्ठ कनिष्ठता मांडणार, तोपर्यंत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अस्पृश्यता जिवंत राहणारच. आणि जर OS बदलायला गेलात, म्हणजे वर्णव्यवस्थाच नाकारली, तर मग तो धर्म उरत नाही, कारण तो त्याचा पाया आहे. म्हणूनच ते या निष्कर्षावर येतात की अस्पृश्यांची खरी मुक्ती हिंदू धर्माच्या चौकटीत राहून शक्य नाही. हे खूपच तर्कशुद्ध विश्लेषण आहे. आणि हे ऐकल्यावर असं वाटतं की ही चर्चा आजही तितकीच प्रासंगिक आहे, नाही का? नक्कीच. अनेकदा चर्चा फक्त आर्थिक मदतीवर किंवा आरक्षणावर येऊन थांबते. पण बाबासाहेबांच्या मते खरा मुद्दा तर आत्मसन्मानाचा आहे, जो या व्यवस्थेत कधीच मिळू शकत नाही. बरोबर. बाबासाहेब स्पष्ट करतात की अस्पृश्यांची समस्या केवळ गरिबी किंवा शिक्षणाचा अभाव नाही. ती साधनं आहेत, साध्य नाही. मूळ समस्या आहे मानवी प्रतिष्ठेचा अभाव. जोपर्यंत समाजाकडून माणूस म्हणून सन्मान आणि समानता मिळत नाही, तोपर्यंत आर्थिक किंवा इतर कोणतीही मदत अपुरी आहे. कारण जात ही माणसाची ओळख पुसून टाकत नाही, मग तो कितीही शिकला किंवा श्रीमंत झाला तरी. म्हणजे मूळ हल्ला हा त्या मानसिकतेवर आणि सामाजिक रचनेवर करायला हवा. हो, जी माणसाला जन्मामुळे कमी लेखते. आणि याच विचारातून, याच शोधातून ते बौद्ध धर्माकडे वळतात. हा त्यांच्या संपूर्ण विश्लेषणाचा कळस आहे, नाही का? हो, अगदी. इथेच या ग्रंथाचा उद्देश स्पष्ट होतो. बाबासाहेब सांगतात की बौद्ध धर्म हा अस्पृश्यांच्या मुक्तीचा नैसर्गिक मार्ग आहे. नैसर्गिक मार्ग का? याची अनेक कारणं आहेत. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बौद्ध धर्म जन्मावर आधारित विषमतेला पूर्णपणे नाकारतो. तिथे जात, वर्ण असं काहीही नाही. दुसरं, तो समता, करुणा आणि प्रज्ञा म्हणजे तर्क आणि बुद्धी ह्या मूल्यांवर उभा आहे. तो तुम्हाला प्रश्न विचारायला शिकवतो, अंधश्रद्धेला नाकारायला लावतो. बरोबर. आणि तिसरं कारण जे त्यांच्या ऐतिहासिक मांडणीला थेट जोडतं, ते म्हणजे अस्पृश्य हे मूळचे बौद्धच होते. हो.
आणि इथेच या संपूर्ण प्रक्रियेला एक वेगळं परिमाण मिळतं. बाबासाहेबांच्या मते बौद्ध धर्म स्वीकारणं हे धर्मांतर नाही. तर ती घरवापसी आहे. अगदी स्वतःच्या मूळ गौरवशाली ऐतिहासिक ओळखीची पुनर्प्राप्ती आहे. म्हणजे धर्मांतराकडे ते एक राजकीय हत्यार किंवा सोयीची गोष्ट म्हणून पाहत नव्हते. अजिबात नाही. त्यांच्यासाठी ही एक नैतिक आणि आत्मिक क्रांती होती. त्यांचा युक्तिवाद साधा आणि सरळ आहे. जो धर्म माणसाला माणूस म्हणून स्वीकारत नाही, त्याला अपमानित करतो, त्याला गुलाम बनवतो, आणि जन्मावरून दोषी ठरवतो, तो धर्म सोडणे हे पाप नसून कर्तव्य आहे. ही एक प्रकारची वैचारिक आणि आत्मिक मुक्ती आहे. ज्या बेड्या दिसत नाहीत पण सर्वात जास्त जखडून ठेवतात, त्या तोडण्याचा तो एक मार्ग आहे. मग शेवटी या भयंकर प्रथेचा अंत कसा होईल? फक्त धर्म बदलून अस्पृश्यता संपेल का? कारण जात तर ती माणसाचं नाव आणि समाज नाही सोडत. नाही. बाबासाहेब याबद्दल अगदी स्पष्ट आहेत. ते म्हणतात की केवळ कायदे करून, समित्या नेमून किंवा बाहेरच्या कोणीतरी सहानुभूती दाखवून अस्पृश्यता संपणार नाही. मग काय लागेल? त्यासाठी एक मोठी सामाजिक क्रांती आणि धार्मिक बंड गरजेचं आहे. आणि ही क्रांती आत्मसन्मानाच्या जागृतीतून जन्माला येईल. म्हणजे आतून यायला हवी. हो. जेव्हा पीडित समाज स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी उभा राहील, जेव्हा तो स्वतःच्या हक्कांसाठी लढेल आणि विषमतेला ठामपणे नाकारेल, तेव्हाच खरा बदल घडेल. हा बदल बाहेरून लादता येणार नाही. तो आतून, पीडित समाजाच्या स्वतःच्या उर्मीतून यायला हवा. धर्मांतर हे त्या उर्मीचं, त्या बंडाचं एक प्रतीक होतं. तर या अंतिम भागात आपण पाहिलं की बाबासाहेबांनी अस्पृश्यतेला ऐतिहासिक अन्यायाचा परिणाम ठरवलं. त्यांनी अच्युतांच्या बौद्ध मुळांचा सिद्धांत मांडून त्यांना एक नवी ओळख दिली. त्यांनी हिंदू धर्मातील विषमतेवर अत्यंत तर्कशुद्ध पण निर्भीड टीका केली आणि आत्मसन्मानासाठी बौद्ध धम्माला मुक्तीचा मार्ग म्हणून सादर केलं. हा ग्रंथ फक्त इतिहास सांगत नाही, तर तो संपूर्ण समाजाला एक आरसा दाखवतो आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची प्रेरणा देतो. आमची ही चर्चा आणि विश्लेषण आपल्याला आवडली असेल तर कृपया बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जाता जाता एक विचार सोडून जाते. बाबासाहेब म्हणतात की हा ग्रंथ केवळ दलितांसाठी नाही, तर संपूर्ण भारतीय समाजासाठी आहे. बरोबर. जेव्हा एखादा समाज या विचाराला सामोरा जातो की त्याचे काही पवित्र मानले गेलेले ग्रंथ हे सामाजिक गुलामगिरीचे कायदे असू शकतात, तेव्हा त्या समाजासाठी याचा नेमका अर्थ काय असतो? मोठा प्रश्न आहे. आपला इतिहास आणि आपली आधुनिक मूल्य यांच्यातील या अंतर्विरोधाचा सामना एक राष्ट्र म्हणून आपण कसा करायला हवा? हो. तुम्हाला पुढच्या वेळी कोणत्या पुस्तकाचा सारांश ऐकायला आवडेल? तुमची सूचना कमेंटमध्ये नक्की सांगा. कदाचित पुढच्या भागात तुमच्याच आवडीचं पुस्तक असेल.